हाय फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज वरलक्ष्मीची पूजा करायची म्हणून ठरवले आहे. तर मी हे तुम्ही पाहता तर मी फुलं होत आहे ते रात्रीच ओवून घेतले आहे, सकाळी गडबड होऊ नये म्हणून. तर मी रात्रीच सगळे फुलं ओवून सगळे देवाचे सगळे आयटम सगळे धुवून घेऊन सकाळी पूजेची तयारी केली. तर तुम्ही पाहत आहात मी व्हिडिओमध्ये गणपतीची पूजा कसं करत आहे. तर तुम्हाला सोप्या आणि सहज पद्धतीने मी पूजा कशी करायची ते सांगत आहे. तर माझं हे पहिल्यांदा वरलक्ष्मीची पूजा करत आहे. मी आतापर्यंत एकदाही वरलक्ष्मीची पूजा केली नाही. तर मी तर हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये राहते. तर इथले लोक सगळ्यांच्या घरी म्हणजे घरोघरी वरलक्ष्मीची पूजा करतात, पण मी आतापर्यंत एकदाही केली नव्हते. तर मला वाटलं ह्या वर्षी आपण करूयात. मला दरवर्षी मला वाटायचं ह्या वर्षी आपण वरलक्ष्मीचे व्रत करूत का. पण कोण्या अडचणीनं कोणी कारणामुळं मला हे व्रत करता आलं नाही. पण मी ह्या वर्षी नक्की ठरवलं की आपण ह्या वर्षी कोण्या कारणाने होऊ दे पण आपल्याला वरलक्ष्मीचे व्रत करूया. तर मी सुरू केले. आणि तुम्हाला माहीत आहे का, माझा हे पहिला व्हिडिओ आहे. तर तुम्ही माझ्या आवाजानं आणि मला बोलण्यात हे करण्यानं तुम्ही काय वाईट म्हणून घेऊ नका. कारण मला असं वाटतं माणसानं सुरुवातीला जे योग्य करतो तो पुढं शिकत राहतो. नंतर आपल्याला तुम्ही माझ्याकडून काहीतरी चूक झाली तर मला कमेंट्सच्या रूपात मध्ये सांगू शकता की माझ्यानं हे चूक झाली आहे. आणि तुम्ही पण पूजा करत असाल तर मला हे पूजा अशी नाही अशी करायची म्हणून ते पण तुम्ही सांगू शकता. तर मी सगळं असंच माझ्या मैत्रिणींकडून आणि मी यूट्यूबवर बघून आणि पुस्तकमध्ये सगळं ऐकून मी अशी पूजा केली आहे. तर मी पहिल्यांदा गणपतीची पूजा केली. नंतर तुम्ही पाहता व्हिडिओमध्ये मी लक्ष्मीची आवडती वस्तू तिला अर्पण करत आहे. ते म्हणजे लक्ष्मीचं फूल म्हणजे कमळ फूल. तर मी ते कुठं वाहू ते प्रश्न पडला होता मला. त्या कळसावर बसवावं मला, तर ते कळसावर बसतच नव्हतं. तर मला वाटलं मग ते आपण साईडला ठेवूता. माझ्याजवळ कळशाचं म्हणजे मुकुट नव्हतं, पण मी ह्या वर्षी घ्यावं म्हणून विचार केलता. पण आता घेण्यात आणि आपण करण्यात हे वर्ष वाया जाऊ देऊ नये. त्यामुळे मी हे वर्ष आपण असंच करूयात. आणि जर आपल्या मातेनं आपल्याला पुढच्या वर्षी जर मुकुट घ्यायला सांगितलं तर आपण पुढच्या वर्षी नक्की मुकुट घेऊता. त्यामुळं मी ह्या वर्षी तसेच साडी नेसवून आणि महालक्ष्मीची फोटो ठेवून आणि तेवढी काय म्हणजे हे पूजा सोप्या पद्धतीचीच आहे. एवढंच की सगळं नियम सगळं हे करून मी तसेच गणपतीची पूजा केली आणि नंतर देवीची पूजा केली. नंतर सगळ्या अक्षदा फूल दिवा ते सगळं लावून घेऊन आणि नंतर मी लक्ष्मी माताला कुंकुमार्चना केली. मला कुंकुमार्चना करायचं खूप दिवसापासून वाटलं होतं. म्हणजे आपण जेव्हा वैभव लक्ष्मीची पूजा करू तेव्हा घरी आपल्या कुंकुमार्चना नक्की करू. त्यामुळं मी बाजूला टी व्हीमध्ये ललिता सहस्रनामची म्हणजे लावून ठेवले नावं आणि मी स्वतःनं पण म्हणू लागले. पण तुम्हाला त्या व्हॉईसमध्ये मी अडचणी येऊ नये, आवाज ते बाहेरचा आवाज येण्यामुळं ते प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी माझ्या व्हॉईस आवाजच देत आहे. तर मी लक्ष्मीची कुंकुमार्चना केली. मला म्हणजे खूप दिवसापासूनची आवड होती, तर मी तसं केलं. नंतर तुम्हाला माहीत आहे का, ह्या पूजेसाठी काही असं माता म्हणत नाही की तुम्ही हेच व्हा तेच व्हा आणि तसंच करा असंच करा. आपल्या श्रद्धेनं आपल्या मनापासून जे वाहिलं ते देवी स्वतः म्हणजे हे करते. त्यासाठी मी ह्या पूजेला खूप मानते. त्यामुळं मी ही पूजा चालू केली आहे. तर माझ्याकडून काहीतरी चूक झाली तर तुम्ही सांगा. आणि नंतर मी सगळं कुंकुमार्चना केली आणि ह्यानी आमचे ड्युटीला गेले होते सकाळी.
तर त्यांना येण्यात संध्याकाळी उशीर होईल म्हणून सांगितले होते पहिलंच मला. तर मी म्हणले मग मी पूजा करून घेते आणि तुम्ही आल्यावर मी पाया पडते, तुम्ही पण पाया पडा देवीला. तर ठीक आहे म्हणले आणि गेले ड्युटीला. तर तुम्ही पाहता हा व्हिडिओमध्ये कसं मी म्हणजे इथले लोक तांबूलम म्हणतात, म्हणजे देवीला साडी अर्पण करणं. तर मी 5 वेळेस देवीला म्हणजे ताई म्हणजे तुम्ही दिला माता मला आणि तुम्ही दिल्यामुळं मी तुम्हाला अर्पण करत आहे, तर तुम्ही घ्या असंच मी देवीला सांगून तिच्यासाठी अर्पण करून आणि मी देवाला पाया पडून मी मुलांना पण पाया पड म्हणून सांगितले होतं. आणि नंतर मी आरती म्हणले. माझ्या लेकरांनी, मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. आम्ही तिघं मिळून आरती केला आणि नंतर माझे हे आले. नंतर त्यांनी सगळं पूजा त्यांनी केली, नंतर पाया पडले. नंतर माझ्या मुलाला सांगितलं मी की नारळ फोडून घे. तर तो हळूहळू फोडत होता, ते तर फोडतच नव्हतं. तर मी म्हणले जोर लावून फोड ना, किती वेळ लावतोस असं म्हटल्यावर त्याने एकदम धाड म्हणून फोडला. नंतर नैवेद्य सगळं दाखवून घेऊन मग देवाची आरती केली, पूजा केली, नमस्कार केला. सगळं झाल्यावर मग आमच्या बाजूला सगळे लेडीज येतात ना, तसं मी त्यांना बोलवले होते माझ्या मैत्रिणीने सगळ्यांना. तर मग मी त्यांना सगळं बोलवले होते. पूजा झाल्यावर फोन केले, मग त्यांनी आले माझ्या घरी. मी ते सगळ्यांना म्हणजे हळद कुंकू सगळं वाहिले. या पूजेसाठी काहीच विशेष म्हणजे हे करायचं नव्हतं, त्याच्यामुळं मला जे वाटलं मनापासून ते एवढंच केलं मी. तर ही आहे माझी मुलगी आणि तिला मी पहिल्यांदा तिलाच तांबूलम द्यावं म्हणून मला वाटलं, ओटी भरायचं म्हणून. मी तांबूलन म्हणतात इथलं त्या लोकांमध्ये, ओटी भरावं म्हणून तिलाच पहिल्यांदा वाटलं मला. तर मी तिला ओटी भरण्यासाठी म्हणजे बोलवलं. आणि इकडं सगळं तेलंगणामध्ये पायाला हळद लावतात, आपल्या महाराष्ट्रामध्ये तसं काय लावत नाही, पण इथले लोक सगळेजण लावतात म्हणून मी पण लावले. सगळं देवीसारखं म्हणजे समजून घेतात म्हणून. मग मी मुलीला हळद तेल लावून तिला पण तांबूल म्हणजे ओटी भरले. ओटी भरताना मी अक्षदा देऊ लागले, तर मलाच रिटर्न देऊ लागली तिनं. तर मी म्हणले माझ्या डोक्यावर टाक. त्याच्यानंतर तिला लक्षात आलं, तर तिला बघून बाजूची एक मुलगी रडू लागली ती मला पण लावा म्हणून. तर मग छोटीशी लहान मुलगी आहे आमच्या बाजूचं राहते, तिला पण मी म्हणजे हळद लावले पायाला आणि तिनं पण म्हणजे छोटी कुमारिकासारखी मी पूजा केली आणि तिची पण ओटी भरले. आणि तिच्या मम्मीला पण मी तसंच ओटी भरले पायाला हळद लावून. आमच्या बाजूलाच राहतात त्यांनी. तर मग पूजा झाल्यावर ये म्हणल्यावर मग लगेचच आले. नंतर सगळे माझ्या मैत्रिणींना बोलवले, आमच्या बाजूला राहतात, म्हणजे ओळख झाली अशीच. सगळे एकमेकांना ओळखून जवळ त्यांनी सगळेजण पण पूजा केली. ते मग माझीच पूजा झाली, तुम्ही लवकर या माझ्या घरी म्हणल्यावर मग सगळे एकदाच आले. मग मी सगळ्यांचे पायावर हळद लावले आणि सगळ्यांना ओटी भरले. आम्ही खूप वेळ गप्पा मारलो आणि हे आले आमचे, आशीर्वाद घेतला. ठीक आहे.